बीड जिल्ह्यातल्या अर्धामसला गावातल्या मशिदीत जिलेटिनच्या साह्याने स्फोट करण्यात आला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। हे सगळं प्रकरण नेमकं काय पाहूयात। बीड जिल्ह्यातल्या अर्धामसला गावातली मशीद मध्यरात्री स्फोट झाल्यानं हादरली। 2 जणांनी मशिदीत जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडवून आणला। मशिदीच्या खिडक्या आणि फरशा सुद्धा तुटल्या। दरवाजे आणि पंख्यांची नासधूस झाली। भिंतींनाही तडे गेले। स्फोट घडवण्यापूर्वी आरोपी विजय गव्हाणे यानं जिलेटिन सोबत स्वतःचं रील सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केलंय। याच वेळी गव्हाणे आणि सागडेनं विशिष्ट व्यक्तींना शिवीगाळ करत दमदाटी केली। गावातल्या ज्येष्ठ लोकांनी दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान उरूस संपल्यानंतर सर्वजण घरी गेले। रात्री 2:30 वाजेच्या सुमारास मशिदीतून अचानक स्फोटाचा आवाज आला। सय्यद उस्मान नावाच्या व्यक्तीनं विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडेला पळून जाताना पाहिलं। स्फोटाच्या आवाजानं गावकरी जागे झाले। पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली आणि दोघांना अटक केली। मशिदीतल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडेला अटक केली आहे। दोघांनाही आता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर अर्धामसला ग्रामस्थांकडून सुद्धा सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। काय माती फिरव होते त्यांनी तो स्फोट केला, पण ही गोष्ट व्हायला पाहिजे नव्हती। जे झालेली आहे ही अतिशय निंदनीय आहे। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास एका माते फिरून स्फोट केला मस्जिदमध्ये। मस्जिदचं सगळं उजव झालं। दरवाजे हे ते तुटले, पंखे फुटले, वरील ते तुमच्या फरशा गिरशा सगळे पडलेले आहेत। माझ्या आयुष्यामध्ये असा घटना केव्हा घडली नाही। ही पहिलीच घटना आहे आमच्या गावामध्ये। केव्हा भांडण होणार नाही, ह्याच्या पुढे पण शांतता आम्ही राखणार और आम्ही आमचा जे भावबंदी आहे ते आम्ही परंपरा असा ठेवणार। आज गुढीपाडव्याचा सण आणि उद्या रमजान ईद, पवित्र रमजानचा सण आहे, तरी सर्वांनी शांततेत या ठिकाणी पार पाडावा, असं शांतता राखावी। आमच्या इथं हिंदू मुस्लिम सर आम्ही एकत्रच आहेत। आमचा कुठे काही गावात कोणाचा वाद नाही, काही नाही, काही माती फिरून असं केलेलं आहे आणि याच्यानंतर बी आम्ही एकत्र राहणार आहेत। हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनतेला मी हेच सांगतो, पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन 2-3 तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली, आरोपीला पकडले। तो आम्ही आमचं काम 100% यामध्ये करणार आहे। सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा। बीड मधल्या स्फोटासाठी अबू आझमींनी राज्यात होत असलेल्या भडकाऊ भाषणांना जबाबदार धरलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा मशिदीत झालेल्या स्फोटाची दखल घेतली आहे। देखिए ये सारी चीजें जो है ना रोजाना मुसलमानों के खिलाफ रोजाना नफरत भरी बातें करना, ये उसी का नतीजा है। रोजाना इस तरह से अब एक औरंगजेब रहमतुल्लाह के खिलाफ बात चली तो मुसलमानों को उसमें टारगेट कर रहे हैं। ये नफरत का नतीजा है। जो लोग ये कर रहे हैं ना उन पर सख्त कार्रवाई होना चाहिए। मैं समझता हूँ कार्रवाई वैसी नहीं होगी जैसी होना चाहिए। कि उसकी जानकारी मिली है, किसने किया है ये भी जानकारी मिली है। उसकी बाकी जानकारी वहाँ के जो एसपी है वो प्रेस लेकर देंगे। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। एसपी याची सगळी माहिती तुम्हाला देते। तर 2 आरोपींनी हा स्फोट का घडवून आणला, त्यासाठी त्यांना कुणी मदत केली, याची उत्तरं पोलीस तपासानंतरच मिळणार आहेत। महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड।